पाटील अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रोफेसर योगेश जाधव तुमचं खूप खूप स्वागत करतो। आज आपण 12th केमिस्ट्रीचा एक चॅप्टर सुरुवात करणार आहोत। चॅप्टरचं नाव आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह। हा जो टॉपिक आहे हा केमिस्ट्रीच्या ऑर्गॅनिक सेक्शन मध्ये येतो, म्हणजे ऑब्वियसली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे। आता नक्की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह काय आहे, तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह दोन पार्ट पासून बनतात। एक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिला पार्ट असतो दॅट इज ऑर्गॅनिक पार्ट आणि दुसरा पार्ट असतो दॅट इज हॅलोजन। आणि हा ऑर्गॅनिक पार्ट आणि हॅलोजन या दोघांच्या कॉम्बिनेशनने तयार होतात, त्याला आपण म्हणणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज। म्हणजेच हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आर दी डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड हॅलोजन। आता बघूया नक्की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय आहे। तर आपल्याला सिलेबस मध्ये पहिल्यांदाच आहे दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज। या क्लासिफिकेशन मध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे नक्की काय आहे याची आयडिया क्लिअर होईल। बघूया क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह। यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह दोन मध्ये क्लासिफाय होतात। त्यामधला पहिला क्लास आहे दॅट इज बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन। बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन म्हणजे काय, तर आपण जसं वरती लिहिलेलं आहे की बाबा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये एका बाजूला ऑर्गॅनिक पार्ट आहे आणि त्यामध्ये काय अटॅच आहे हॅलोजन। मग नक्की ऑर्गॅनिक पार्ट कोण आहे यावरून क्लासिफिकेशन आपण करणार आहे। त्यामधला पहिला क्लास बघा, त्यामधला पहिला क्लास आहे ज्याला आपण म्हणणार आहे अल्किल हेलाइड। हे जे अल्किल हेलाइड आहे याला दुसरा वर्ड आहे दॅट इज हॅलो अल्केन्स। ऑब्वियसली आता नावातच आहे बघा, यामध्ये काय आहे अल्केन्स आहे। म्हणजेच जर हॅलोजन ॲटम हा अल्केनला अटॅच असेल, फॉर एक्झाम्पल मिथेन म्हणजे CH4, त्यातल्या एका हायड्रोजनच्या जागी जर हॅलोजन असेल तर मग त्याला आपण म्हणणार हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजेच हॅलो अल्केन। किंवा दुसरे एक्झाम्पल CH3 CH2 Br। म्हणजेच इथं काय आहे बघा, तर हा जो ऑर्गॅनिक पार्ट आहे तो आहे अल्केन आणि त्याला काय जोडलेला आहे हॅलोजन, म्हणून याला आपण काय म्हणणार आहे तर हॅलो आणि अल्केन। आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये क्लासिफिकेशन मध्ये दुसरा येतो पार्ट, त्याला आपण म्हणणार आहे हॅलो अल्किन्स। आता हॅलो अल्किन्स हे सुद्धा नाव स्वतः सजेस्ट करते की यामध्ये काय असणार आहे अल्किन असणार आहे। आता अल्किन म्हणजे कोण, डबल बॉन्ड असणारे कंपाऊंड। फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड आणि हॅलोजन ॲटम। म्हणजे हॅलोजन ॲटम ज्या कार्बन स्केलेटनला अटॅच आहे त्या कार्बन स्केलेटन मध्ये काय आहे सांगा डबल बॉन्ड आहे, म्हणून आपण याला काय म्हणणार हॅलो अल्किन। त्याच्यानंतर तिसरा क्लास येतो, ऑब्वियसली आता आपल्याला माहिती आहे तिसरा क्लास काय असेल सांगा हॅलो अल्काइन। आता हॅलो अल्काइन म्हटलं की ऑब्वियसली काय असणार आहे ट्रिपल बॉन्ड असेल। मग कार्बन स्केलेटन मध्ये समजा असं आहे CH ट्रिपल बॉन्ड C आणि मग त्याला अटॅच हॅलोजन, म्हणजे हॅलोजन ॲटम अशा कार्बन स्केलेटनला अटॅच आहे ज्यामध्ये काय आहे बघा ट्रिपल बॉन्ड आहे। मग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर हॅलो अल्केन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर हॅलो अल्किन, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर हॅलो अल्काइन। फक्त त्यामध्ये हॅलोजन ॲटम अटॅच आहे। मग एकाला म्हणणार आपण हॅलो अल्केन्स, दुसऱ्याला हॅलो अल्किन्स, तिसऱ्याला हॅलो अल्काइन। चौथा जो पार्ट येतो तोही तुम्हाला 11वीला तुम्ही तेही नाव ऐकलेलं आहे, त्याला आपण म्हणणार आहे हॅलो अरिन्स। ऑब्वियसली बघा हे अरिन्स नाव काय आपल्याला सांगतंय, तर यामध्ये काय असणार आहे एरोमॅटिक पार्ट असणार आहे। म्हणजेच कोण असेल सांगा बेन्झीन रिंग असेल। म्हणजे बेन्झीन रिंगला डायरेक्टली हॅलोजन ॲटम अटॅच असणार आहे आणि मग त्याला आपण काय म्हणणार आहे हॅलो अरिन्स असं म्हणणार आहे। तुम्हाला इथं दिसतंय की बेन्झीनला कोण अटॅच आहे आयोडीन, म्हणून मग आपण काय म्हणणार याला तर आयडोबेन्झीन म्हणजेच
हॅलो म्हणजे हॅलोजन आणि अरिन म्हणजे बेन्झीन रिंग. मग क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये जो पहिला क्लास येतो त्यामध्ये कार्बन स्केलेटन वरून 4 क्लास पडतात. पहिला हॅलो अल्केन, दुसरा हॅलो अल्कीन, तिसरा हॅलो अल्काइन आणि चौथा दॅट इज हॅलो अरिन्स. क्लासिफिकेशन मध्ये दुसरा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहे बेस्ड ऑन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये किती हॅलोजन ॲटम्स आहेत त्या नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स वरून सुद्धा हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन होतं. आता बघा कसं क्लासिफिकेशन होतंय. एक त्यातला पहिला क्लास आहे त्याला आपण म्हणणार आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ऑब्विसली हे नाव स्वतःच सांगते किती हॅलोजन ॲटम असणार आहे तर एकच हॅलोजन ॲटम असेल. मग एक्झाम्पल जर आपण घेतलं CH3 CH2I किंवा से CH3 सिंगल बॉन्ड Br, या दोन्ही कंपाऊंड मध्ये हॅलोजन ॲटम किती आहे? एकच. मग एक हॅलोजन ॲटम आहे म्हणून आपण त्याला म्हणणार आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता दुसरा जो क्लास येतो त्याला आपण म्हणणार आहे डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता हे सांगा कसं असेल. डाय म्हणजे 2, याचाच अर्थ हॅलोजन ॲटम किती असणार? 2 हॅलोजन ॲटम असणार. पण यामध्ये 2 आणखीन सब क्लास पडतात ते मी मेन्शन करतो. बघा मी आधी एक्झाम्पल लिहितो. पहिलं एक्झाम्पल असं आहे से CH3 CH, या कार्बनला हे 2 आयोडीन अटॅच आहेत. बघा बरं किती हॅलोजन ॲटम अटॅच आहेत? 2 हॅलोजन ॲटम अटॅच आहेत. मी आणखीन एक एक्झाम्पल लिहितो. असं आहे एक्झाम्पल CH2 सिंगल बॉन्ड CH2, या कार्बनलाही एक आयोडीन अटॅच, या कार्बनलाही एक आयोडीन अटॅच. आता तुम्हाला दिसतंय की इथं सुद्धा 2 हॅलोजन आहेत आणि इथं सुद्धा 2 हॅलोजन आहेत. या दोन्हीमध्ये एक बेसिक डिफरन्स आहे. काय बेसिक डिफरन्स आहे बघा. इथं एकाच कार्बनला दोन्ही हॅलोजन ॲटम अटॅच आहेत आणि इथं काय झालंय सांगा 2 ऍडजसंट कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहेत. मग यांना 2 ला आपण नावं काय देऊ शकतो? याला म्हटलं जातं जेमिनल डाय हॅलाइड आणि याला आपण म्हणणार आहे व्हिसिनल डायहॅलाइड. मग डायहॅलाइड म्हणजे कोण? तर 2 हॅलोजन ॲटम अटॅच असणार आहेत. मग जर हॅलोजन ॲटम एकाच कार्बनला अटॅच असेल तर जेमिनल डायहॅलाइड आणि असणारे दोन्ही हॅलोजन ॲटम जर ऍडजसंट कार्बनला असतील तर व्हिसिनल डायहॅलाइड. आता यामध्ये तिसरा क्लास येतो त्याला म्हणणार आपण ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ऑब्विसली अगेन नेम काय सजेस्ट करेल? किती हॅलोजन ॲटम असणार? 3 हॅलोजन ॲटम असणार. आपण 11वीला हे नावं ऐकलेत बघा. CHCl3 किंवा CHBr3. बघा बरं किती कार्बन किती हॅलोजन ॲटम आहेत? इथे 3 हॅलोजन ॲटम आहेत आणि इथे 3 हॅलोजन. 3 हॅलोजन ॲटम अटॅच आहेत म्हणून याला आपण म्हणणार ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि शेवटीचा एक क्लास येतो त्याला आपण म्हणणार आहे की पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मी असं म्हणेन की 4 हॅलोजन ॲटम किंवा 4 पेक्षा जास्त हॅलोजन ॲटम असतील तर त्याला आपण काय म्हणणार? पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. फक्त आता त्यामध्ये लक्षात कसं ठेवायचं? जर आपल्याला क्वेश्चन आला तर त्या क्वेश्चन मध्ये ऑप्शन बघायचा. समजा से 4 हॅलोजन ॲटम अटॅच आहेत. जर ऑप्शन मध्ये टेट्रा हॅलाइड असा शब्द असेल तर ऑब्विसली टेट्रा म्हणजे 4, मग आपलं उत्तर असणार आहे टेट्रा. पण ऑप्शन मध्ये पॉली असा शब्द असेल पॉलीहॅलाइड तर मग काय डाऊट नाही त्याचं उत्तर काय असणार आहे? पॉलीहॅलाइड. म्हणजे 4 किंवा 4 नंतर जास्त ज्यावेळी हॅलोजन ॲटम्स येतील त्यावेळी जर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आला तर तुम्हाला आन्सर वरती ठरवावं लागेल की नक्की आपला आन्सर काय आहे. हे जे ऑप्शन आहे त्यामध्ये पर्टिक्युलर तो जर वर्ड असेल समजा 5 हॅलोजन ॲटम तर 5 हॅलोजन ॲटमला काय वर्ड येईल? पेंटाहॅलाइड. जर पेंटाहॅलाइड हा वर्ड नसेल तर ऑब्विसली दुसरा वर्ड असणार आहे पॉलीहॅलाइड. पण दोन्ही ॲट अ टाइम वर्ड असणार नाही याची काय काळजीच करू नका. मग दिस इज अबाउट क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हा टॉपिकचा पहिला पार्ट आहे दॅट इज बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन अँड सेकंड क्लासिफिकेशन दॅट इज बेस्ड ऑन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन मध्ये
हॅलो अल्केन त्यालाच आपण म्हणणार आहे अल्किल हॅलाइड. याला आपण इलुस्ट्रेटिव्हली पुढे शिकणार आहे. याचे नॉमेनक्लेचर बघणार, याचं सुद्धा क्लासिफिकेशन बघणार, इवन याचे मेथड्स ऑफ प्रिपरेशन आपण बघणार आहे, प्रॉपर्टी बघणार आहे. देन दुसरा क्लास येतो दॅट इज हॅलो अल्किन्स, तिसरा क्लास येतो हॅलो अल्काइन आणि चौथा हॅलो अरिन्स. आणि फायनली जे आता आपण बघितलं दॅट इज नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, सॉरी ट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह and finally poly halogen derivative. This is about classification of halogen derivatives. आतापर्यंत आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन बघितलं की जे दोन क्लास मध्ये होतं, बेस्ड अपॉन कार्बन स्केलेटन आणि दुसरं बेस्ड अपॉन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. आता थोडं पुढचा पार्ट टॉपिकचा दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. जसे की आपण याआधी बघितलं की मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण, तर असे डेरिव्हेटिव्ह की ज्यामध्ये एकच हॅलोजन ॲटम अवेलेबल आहे त्याला आपण म्हणतो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणखीन थोडं इलुस्ट्रेटिव्हली क्लासिफाय करणार आहे. बघा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कसं काय क्लासिफाय होतात, तर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिलाच क्लास येतो त्यालाच आपण म्हणतो हॅलो अल्केन्स, किंवा त्याला दुसरा वर्ड वापरला जातो दॅट इज अल्किल हॅलाइड. जसं की मी याआधी पण म्हटलं की हॅलो अल्केन आपण इलुस्ट्रेटिव्हली शिकणार पण आहोत, त्यांचं क्लासिफिकेशन, मेथड्स ऑफ प्रिपरेशन आणि प्रॉपर्टी बघणार आहोत. मग आता आपल्याला माहिती आहे की हॅलो अल्केन्स किंवा अल्किल हॅलाइड म्हणजे कोण, तर असे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ज्यामध्ये कोण आहे अल्केन हा पार्ट हॅलोजनला अटॅच आहे किंवा अल्केनला हॅलोजन अटॅच आहे त्याला आपण म्हणतो अल्किल हॅलाइड किंवा हॅलो अल्केन. हे जे अल्किल हॅलाइड किंवा हॅलो अल्केन आहेत यांचे परत 3 क्लास पडतात. बघा 3 क्लास कसे, मी आधी एक्झाम्पल लिहितो मग तुम्हाला सांगतो की ते कसं आहे. पहिलं एक्झाम्पल बघा असं आहे की CH3 सिंगल बॉन्ड CH2 आणि सिंगल बॉन्ड इथं त्याला हॅलोजन ॲटम अटॅच आहे. हॅलोजन ॲटम हा X न सुद्धा रिप्रेझेंट केला जातो. से मी जर X लिहिला तर त्या X चा अर्थ फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन यापैकी कुणीही असू शकतो, म्हणजे X म्हणजे यापैकी कुणीही. दुसरं एक्झाम्पल असं आहे CH3 सिंगल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH3, सिंगल बॉन्ड H आणि इथं हॅलोजन ॲटम अटॅच. आणि तिसरं आणि फायनलचं एक्झाम्पल असं आहे की से CH3 सिंगल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH3, सिंगल बॉन्ड CH3 आणि इथं हॅलोजन ॲटम अटॅच. तुम्हाला तीनही एक्झाम्पल मध्ये एक कॉमन गोष्ट दिसते की हॅलोजन ॲटम एकच आहे, यात काय वाद नाही. पण हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे तिथे थोडा डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे बघा, 11th मध्ये आपण असं शिकलोय की हा जो कार्बन आहे तो जर एका कार्बनला अटॅच असेल तर त्याला आपण प्रायमरी कार्बन असं म्हणतो. मग या अल्किल हॅलाइडला आपण म्हणणार प्रायमरी अल्किल हॅलाइड. त्याच्यानंतर हा जो हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन सेकंडरी, म्हणून ह्या अल्किल हॅलाइडला आपण म्हणणार सेकंडरी अल्किल हॅलाइड. आणि हा जो कार्बन आहे तो टर्शियरी कार्बन आहे का, तर तो ऍडजेसंट 3 कार्बनला अटॅच आहे, म्हणून आपण या अल्किल हॅलाइडला म्हणणार आहे टर्शियरी अल्किल हॅलाइड. मग प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि टर्शियरी अल्किल हॅलाइड. मग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये हॅलो अल्केन मध्ये 3 पार्ट पडतात, प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि टर्शियरी अल्किल हॅलाइड. त्याच्यानंतर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये दुसरा एक क्लास येतो, त्या दुसऱ्या क्लासला आपण म्हणणार आहे की से हॅलो अरिन्स. ऑब्वियसली याआधी आपण बोललो बघा की सिंगल हॅलोजन ॲटम जर बेन्झीन रिंगला अटॅच असेल तर त्या कंपाऊंडला आपण म्हणणार आहे हॅलो अरिन्स. आयोडीन हा डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच असल्यामुळे याला आपण म्हणणार आहे हॅलो अरिन्स. एकच हॅलोजन ॲटम आहे त्यामुळे हे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये येतं. त्यानंतर तिसरा क्लास दॅट इज
एलायलिक हॅलाइड. एलायलिक हॅलाइड म्हणजे काय, थोडं किचकट आहे, समजावून घ्या बघा. मी आधी एक्झाम्पल लिहितो मग समजावून सांगतो. एक्झाम्पल असं आहे CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड हॅलोजन. बघा हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड असतो, म्हणजेच त्या कार्बनचे सगळे बॉन्ड हे सिंगल बॉन्ड असतात. पण तो कार्बन ज्या ऍडजेसंट कार्बनला अटॅच असतो तो कार्बन मात्र sp2 हायब्रिडाइज्ड असतो. अशा हॅलोजन डेरिव्हेटिव्हला आपण म्हणणार आहे एलायलिक हॅलाइड. यामध्ये हॅलोजन ॲटम एकच आहे, पण तो हॅलोजन ॲटम sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे आणि तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन अशा ऍडजस्टंट कार्बनला अटॅच आहे की तो sp2 हायब्रिडाइज्ड आहे. अशा हॅलोजन डेरिव्हेटिव्हला आपण म्हणणार आहे एलायलिक हॅलाइड. त्याच्यानंतर पुढचा येतो त्याला म्हटलं जातं विनायलिक हॅलाइड. अगेन विनायलिक हॅलाइड सुद्धा थोडं याच्यासारखंच आहे. मी आधी एक्झाम्पल लिहितो बघूया काय आहे. बघा एक्झाम्पल असं आहे CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड हॅलोजन. आता बघा बरं, हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनलाच डायरेक्टली डबल बॉन्ड आहे, म्हणजेच हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे दॅट कार्बन इज sp2 हायब्रिडाइज्ड. मग अशा हॅलाइडला म्हणणार आहे आपण विनायलिक हॅलाइड. आणि मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये शेवटचा एक क्लास येतो त्याला म्हटलं जातं बेन्झायलिक हॅलाइड्स. नेम सजेस्ट करते बेन्झिन आहे पण थोडं वेगळं आहे. काय वेगळे पण आहे बघा. मी आधी एक्झाम्पल लिहितो बघा. एक एक्झाम्पल असं आहे देयर इज अ बेन्झिन रिंग, then CH2 and then halogen atom. बघा हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे अगेन दॅट कार्बन इज sp3 हायब्रिडाइज्ड, बट that sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन इज अटॅच्ड डायरेक्टली टू बेन्झिन रिंग. असं ज्यावेळी असेल ना तर आपण त्याला म्हणणार आहे बेन्झायलिक हॅलाइड. थोडं कन्फ्युजन आहे बघा हॅलो अरेन्स मध्ये आणि बेन्झायलिक हॅलाइड मध्ये, तो कन्फ्युजन दूर करून घ्या. इथं हॅलोजन ॲटम डायरेक्टली बेन्झिन रिंगला अटॅच आहे आणि इथं हॅलोजन ॲटम आधी एका sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे मग तो बेन्झिन रिंगला अटॅच आहे. अशाला म्हणणार आहे आपण बेन्झायलिक हॅलाइड. दिस इज अबाउट classification of monohalogen derivative, that is alkyl halide, primary alkyl halide, secondary alkyl halide, tertiary alkyl halide, then haloarenes, then allylic halides, vinylic halide and finally benzylic halide. मग नेक्स्ट लेक्चर पासून आपण नॉमेनक्लेचर आणि मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघूया.